कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाच्या धडक कारवाया. 24,81,000 रुपयांचा औषध साठा जप्त. नियमभंग प्रकरणे उघड. बेकायदेशीर औषध व्यवहारांविरोधात कठोर कारवाईचा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा. अन्न आणि औषध प्रशासनाने 8 जून रोजी कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील केलेल्या 2 स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण 24,81,000 रुपयांचा औषध साठा जप्त केला. औषध उत्पादन, साठवण आणि विक्री क्षेत्रातील नियमभंगाविरोधात ही कारवाई करण्यात आली असून संबंधित प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे. कोल्हापूर शहरातील रविवार पेठ परिसरातील मेडटेम्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेड इथं अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. तपासणी दरम्यान मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथिक औषधं, विशेषतः प्रतिजैविक इंजेक्शनचा साठा आढळून आला. या साठ्याची तपासणी करून संबंधित औषधं जप्त करण्यात आली. दरम्यान पुणे जिल्ह्यातील वडकी येथील सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. यावेळी रेक्टिन प्लस टॅब्लेट या शेड्यूल एच अंतर्गत येणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या पॅकेजिंगवर औषधाच्या वापराबाबत जाहिरात करण्यात आल्याचं निदर्शनास आलं. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या तरतुदींच्या अनुषंगाने या प्रकरणाची नोंद घेण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी औषध उत्पादक आणि विक्रेत्यांनी सर्व कायदे आणि नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन केलंय. राज्यात औषध उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्री क्षेत्रात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कामं करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा कंपन्यांविरुद्ध कठोर आणि सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई पुढेही सुरू राहील असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांनी औषधं केवळ अधिकृत किंवा परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत. तसंच संशयास्पद औषध विक्री, बेकायदेशीर साठा किंवा अन्य अनियमिततेची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनानं केलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.